तुम्हाला शिंपले आवडतात का हो? आणि जर आवडत असतील तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा। तर आज मी बनवलेलं आहे मस्त असं शिंपल्याचं सार, ते सुद्धा मालवणी पद्धतीने। भाताबरोबर खायला एकदम अप्रतिम। एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने सार बनवलत ना तर तुम्ही ह्या साराचे फॅनच व्हाल। एकदम मस्त लागतं हे सार। गरमागरम असा भात घ्यायचा, बरोबर हे सार घ्यायचं आणि त्याच्याबरोबर त्याच्यातल्या ह्या शिंपल्या घालायच्या त्या भातामध्ये आणि मस्त असं आपलं हे जेवण बनवायचं। खूप अप्रतिम लागतं। काही काही पारंपरिक रेसिपी असतात त्या एवढ्या टेस्टी असतात ना की त्यांची चव ही तोंडामध्ये रेंगाळतच राहते। तर हे बघा, मला हे असे शिंपले मी आता बाजारातून आणलेले आहेत। आमच्याकडे किलोमध्ये भेटतात हे शिंपले, 250 ते 300 रुपयामध्ये। तुमच्याकडे कसे भेटतात आणि त्यांचा रेट काय असतो ना ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर मोठे आणि छोटे असे हे शिंपले मला मिळालेले होते, तर मी काही थोडे मोठे घेतले आणि काही छोटे घेतले। तर मला ह्या शिंपल्यांच्या 2 रेसिपी बनवायच्या होत्या। तर एक तर सार बनवायचं होतं आणि शिंपले मसाला। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे सार कसं बनवायचं हे शेअर केलेलं आहे। तर शिंपले आणल्यानंतर 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता माझ्याकडे विळी आहे त्यामुळे विळीवर मी बघा हे शिंपले साफ केलेले आहेत। तर शिंपलाचा जो साईडचा भाग असतो त्याने ह्याला बरोबर असा कट लावायचा आणि हा एक एक शिंपला आहे तो आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। आता एकदम जर छोटे शिंपले असतील जसे की माझ्याकडे आहेत तर त्याचे तुम्ही डायरेक्ट असे 2 भाग करू शकता, म्हणजे प्रत्येक शिंपला साफ करण्याची गरज नाही। जर मोठा असेल तर तुम्हाला तो व्यवस्थित साफ करून एकच शिपी घ्यायची आहे आणि एक शिपी आहे जी क्लीन झालेली आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे। तर अशा प्रकारे मी हे सगळे शिंपले साफ करून घेतलेले आहे आणि शिंपल्याच्या आतमधचंच बघा मला किती पाणी मिळालेलं आहे। तर हेच पाणी वापरून आपण मस्त असं हे शिंपल्याचं सार बनवणार आहोत, जे फार अप्रतिम लागतं। आता सार बनवण्यासाठी मी इथं मिक्सरच्या जारमध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे। जवळजवळ एक मोठी वाटी भरून मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा कांदा आहे तो घातलेला आहे उभा चिरूनच। नंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, आवर्जून घाला, खूप छान टेस्ट येते साराला। आणि नंतर मग याच्यामध्ये मी ही बेडगी मिरची पावडर घातलेली आहे 2 चमचे आणि त्याच्यानंतर मालवणी फिश मसाला आहे तो घातलेला आहे 3 चमचे। आता हे तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मस्त असं लालसर सार व्हायला पाहिजे, ते बघायलाही खूप छान दिसतं आणि चवीला पण फार अप्रतिम लागतं। त्यामुळे मी इथं बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आणि हा फिश करी मसाला आहे माझा घरगुती तो वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता सार बनवण्यासाठी मी इथं मातीचं भांडं वापरलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर आवर्जून वापरा मातीच्या भांड्यामध्ये, या साराची टेस्ट आहे ती खूप छान लागते। नंतर मग तेल घातलेलं आहे फोडणीसाठी आणि त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर मी ह्या 7-8 लसणाच्या पाकळ्या मस्त अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या परतवून घेतलेल्या आहेत। थोड्या परतवून घ्यायच्या, अगदी कच्चा ठेवायचा नाही लसूण। तो हलका परतला, त्याचा मस्त असा वास यायला लागला की नंतर मला हे शिंपल्यांच्या आतमधचे जे पाणी भेटलेलं आहे तर ते सगळं पाणी मी इथं वापरलेलं आहे। या पाण्यामुळे एक मस्त अशी त्या साराला छान अशी एक मस्त अशी टेस्ट येते। आणि त्याच्यानंतर जेवढ्या छोट्या छोट्या शिंपल्या मी आणलेल्या होत्या तर त्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तुम्हाला जर सार बनवायचं असेल ना तर शक्यतो या छोट्या शिंपल्या ज्या भेटतात ना त्याच वापरा। मोठ्या शिंपल्यांचं पण होतं सार, पण छोट्या शिंपल्यांच्या शिंपले जर तुम्ही इथं वापरले सारासाठी तर त्याची टेस्ट आहे ना ती खूप छान येते। तर सगळ्या छोट्या शिंपल्या आहेत त्या मी याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलं आहे ते म्हणजे कोकम। तर आमसूल मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे 4 ते 5, थोडंसं आंबटसर तिखट असं हे सार खूप छान लागतं म्हणून 4 ते 5 मी इथं आमसूल ॲड केलेली आहेत। गॅसची फ्लेम मी आता मीडियम केलेली आहे आणि याला एक अशी उकळी येऊ द्यायची। हे बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमसूल इथं ॲड करू शकता। तर याला एक अशी उकळी आल्यानंतर मग अशी जे आपण वाटण तयार करून ठेवलं ते इथं ॲड करायचं आहे। हे टिपिकल मालवणी पद्धतीने बनवलेलं शिंपल्याचं सार आहे, खूप अप्रतिम लागतं। आणि मिक्सरच्या जारमध्ये पण मी थोडंसं पाणी घालून हे सगळं जे वाटण आहे ते याच्यामध्ये आता ॲड केलेलं आहे। तुम्हाला सार कितपत जाड पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला इथं पाणी ॲड करायचं आहे। आणि आता हे थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला
उकळी येऊ द्यायची आहे। पण याच्यामध्ये त्याच्यापूर्वी मी मीठ ॲड केलेलं आहे, तर मीठ इथं जास्त ॲड करायचं नाही आहे। कारण काय आहे की जे आपण शिंपल्याचं पाणी वापरलं ना ते ऑलरेडी खारटच असतं, त्यामुळे इथं जास्त मीठ वापरायचं नाही आहे। एकदम अर्धा चमचा किंवा पाव चमचाच मीठ वापरायचं आहे। टेस्ट बघूनच याच्यामध्ये मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि मस्त अशी या साराला 5 मिनिटाची तरी उकळी येऊ द्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवून याला मस्त अशी 5 मिनिटाची उकळी येऊ द्यायची आहे। छान अगदी उकळी यायला पाहिजे, तरच आपलं हे सार जे आहे ते परफेक्ट होणार आहे आणि मस्त असं हे शिंपल्याचं सार इथं तयार झालेलं आहे। एकदम चवीला अप्रतिम लागतं भाताबरोबर। तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।